छत्रपती संभाजीनगर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। जवाहर नगर पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून त्यांची परिसरातून धिंड काढत ठोस संदेश दिलाय। इंदिरानगर परिसरात होळीच्या जुन्या वादातून मध्यरात्री गोंधळाची घटना घडली। फिर्यादी कुणाल दांडगे यांच्या घरासमोर आरोपी शेख मझहर आणि शेख अफरोज शेख गुलाब यांनी चाकू घेऊन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, तसेच शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली। या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। जवाहर नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली असून त्यांची धिंड काढून कायद्याचा धाक दाखविण्यात आलाय। 3 मार्चला इंदिरानगर परिसरामध्ये 2 दलित आणि मुस्लिम या दोन्ही गटामध्ये मारामारी झाली होती। त्या मारामारीने परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते। ते गुन्हे दाखल झाल्यानंतर काही लोकांनी त्या इंदिरानगरमधले जे तक्रारदार आहेत त्यांच्या शेजारच्या घराजवळील मोटरसायकलची तोडफोड केली होती। त्या अनुषंगाने पण एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची पार्श्वभूमी असताना सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या परिसरामधले, त्यापैकी एक कुणाल दांडगे व त्यांच्या इतर लोकांनी व त्या परिसरामधील लोकांनी एक आंदोलन केलं होतं। त्यामध्ये आरोपींना अटक करावं, लवकरात लवकर त्यांना अटक करून जे पीडित आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांना न्याय द्यावा अशा प्रकारचे करण्यात आले आहेत। परंतु तो गुन्हा घडलेला असताना सुद्धा शनिवारी 29 तारखेला रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास एक तडीपार आरोपी शेख मझहर शेख गुलाब व त्याचा भाऊ शेख अफरोज शेख गुलाब यांनी एक कुणाल दांडगे म्हणून आहेत, ज्यांनी पाठीमागची जी तोडफोड झाली होती गाडीची त्याच्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। तर त्यांना जाऊन आमच्या नातेवाईकावर गुन्हे दाखल केले आहेत, तू नेता बनत आहेत, तुझी नेतागिरी बाहेर काढतो, तुला मारतो असं म्हणून चाकूचा दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती। सदर प्रकरणामध्ये कुणाल दांडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।